समाज कल्याण आश्रमशाळेतील विषबाधा प्रकरणाची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली दखल. विद्यार्थ्यांची भेट घेऊन केली विचारपूस. शहादा येथील समाज कल्याण विभागाच्या आश्रमशाळेत 8 दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना झालेल्या अन्न विषबाधा प्रकरणाची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गंभीर दखल घेत आश्रमशाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची व इतर अडचणींची सविस्तर माहिती जाणून घेतली. 8 दिवसांपूर्वी आश्रमशाळेतील सुमारे 60 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करण्यात आले. उपचारानंतर बहुतांश विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारली. भेटीदरम्यान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विद्यार्थ्यांशी समक्ष चर्चा करून त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे याची माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच वसतिगृहातील अन्नाचा दर्जा, स्वच्छता आणि आरोग्यविषयक सुविधा यांचीही त्यांनी पाहणी केली. यापुढे अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी अन्नाच्या गुणवत्तेची नियमित तपासणी, स्वच्छतेबाबत विशेष दक्षता आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सातत्याने काळजी घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. या भेटीमुळे विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला असून विषबाधा प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. त्या बोलून घ्या, त्यांचं काउन्सिलिंग करा, जेवण चांगलं दर्जेदार द्या. कोण कुठलं कॉन्टेंट कमी कुठली होती आहे, कोण आहे मालक, कोण एक तक्रार माझ्याकडे आज मी इकडे येणार तर माहिती पाहिजे ना. सकाळी आरटीसीने सांगितलं ते आले पण होते, परत का निघून गेले ते तुमचे 2 वकील आहे का तुम्ही देतो? आता मी आलो ते आहेत काय तर त्या संदर्भात आपण काय कारवाई करणार? समजा तिथं जे अधिकारी होते ते वास्तविक त्यांनी पालकमंत्री येणार म्हणजे थांबायला पाहिजे होतं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सूचना दिल्या होत्या. तर तात्काळ मी जिल्हाधिकाऱ्यांना रिपोर्ट पाठवायला सांगितलेला आहे. सामाजिक न्यायमंत्री शिरसाट साहेब आणि सचिव सामाजिक न्यायाला भेटून तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी पत्र देणार आहे. या वारंवार घटना घडतात विषबाधेच्या संदर्भामध्ये. आता मागे पण नंदुरबारला त्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी त्यांना धमकी दिली किंवा त्याप्रमाणे दिलं, तर आता काय होतोय आणि त्यामागे आता ते सामाजिक न्याय विभागानं याबद्दल कडक धोरण स्वीकारलं पाहिजे. आणि मी तुकाराम मुंडेंना सुद्धा सूचना दिलेली आहे की असे जीवनावश्यक जिथे तर कॅन्टीन असेल, मेस असेल, या ठिकाणी सुद्धा छापे घालून या कंत्राटदारांना सरळ करण्याची आता वेळ आलेली आहे. ह्या मुलांच्या जीवाशी खेळ करण्याचा अधिकार कुठल्याही कंत्राटदाराला दिलेला नाही. म्हणून आपण दोघांनाही अटक करण्यासाठी मला वाटते पोलिसांनी कारवाई केलेली आहे. साहेब, 3च शिक्षक गेल्या वर्षभरापासून शिकवत होते. तिथे एका शिक्षकाकडे टेम्पररी मुख्याध्यापकाचे कार्यभार. आज सकाळी मी सामाजिक न्याय विभागाचे हर्षदीप कांबळे जे सचिव आहेत त्यांची चर्चा केलेली आहे आणि या सगळ्या त्रुटी मी सांगितलेल्या आहेत. त्यांनी पदनिर्मिती झालेली आहे, तर लवकरात लवकर ती पदं भरण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केली. नाही सर, 14 तारखेला त्यांनी शिक्षक दिले, 5 शिक्षक, पण ते पण पुण्यनगरीतून 5 वेळेस म्हणजे 4 वेळेस ती बातमी वृत्तपत्रातून आली. त्यानंतर त्यांनी मग वृत्तपत्रांना, मीडियाला जर या अशा गोष्टींची जर दखल घ्यावी लागते आणि वरिष्ठ अधिकारी दखल घेत नाही. ठीक आहे, नाही आपण जे कारवाई करू, काळजी करू नका. पालकमंत्री म्हणून मी तिथे लक्ष घालेन. शेवटी तुम्ही प्रसार माध्यम हे त्यासाठीच आहे ना, आमचे डोळे उघडण्यासाठी. तुम्ही चांगलं काम करताय. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.